नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात। पण आधी एक छोट वचन, आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल, कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल। स्वातंत्र्य म्हणजे काय? झेंड्याला सलाम करायचा का फक्त, की मनाचं बंधन तोडायचं? अक्कलकोटच्या एका साध्या गावात जे घडलं ते ऐकल्यावर तुम्हालाही जाणवेल खरं स्वातंत्र्य कुठे मिळतं आणि कसं जपायचं। सावंतवाडीच्या बाजूला एक लहानसं गाव, तिथं एक तरुण मुलगा गणेश दरवर्षी 15 ऑगस्टला झेंडा फडकवतो, भाषण देतो आणि मग घरी जाऊन मोबाईलवर रील्स बघतो। तो एक दिवस अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जातो। स्वामींना वंदन करून विचारतो, महाराज, आज स्वतंत्र दिन आहे, मी देशासाठी खूप अभिमानाने झेंडा फडकवला। स्वामी शांतपणे म्हणाले, खरं बाळ, झेंडा फडकवणं चांगलं, पण मनात अजून गुलामी असेल तर उपयोग काय? गणेश बुचकळ्यात पडतो। म्हणजे महाराज? स्वामी हस्त म्हणतात, तुला राग लवकर येतो ना, मोबाईल शिवाय राहवत नाही, लोक काय म्हणतील याची भीती वाटते। हे सगळं काय आहे गणेश? ते माझे स्वभाव आहे। स्वामी, नाही रे, हेच तुझ्या गुलामीचे प्रकार आहे। झेंड्याला वंदन करणं चांगलं, पण मन स्वतंत्र झालं पाहिजे। गणेश, मग मी खरं स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो? स्वामी म्हणतात, 3 गोष्टी लक्षात ठेव। 1. स्वतःवर श्रद्धा ठेव। 2. राग, लोभ, द्वेष यावर विजय मिळव। 3. ताणी, रोज एक काम असा कर जो केवळ दुसऱ्याच्या आनंदासाठी असेल। तेवढ्यात एक माकड मंदिरात घुसतं आणि गणेशच्या हातातला प्रसाद घेऊन पळतं। गणेश उगाच रागावतो। स्वामी हसून म्हणतात, हे पाहिलंस, अजून राग गेला नाही, अजून गुलामी संपलेली नाही। गणेश शेवटी स्वामींच्या पायाशी बसतो आणि म्हणतो, आजचा स्वतंत्र दिन खरंच मन स्वतंत्र होण्याचा दिवस आहे महाराज। मोरल ऑफ द स्टोरी, खरं स्वातंत्र्य म्हणजे मनाच्या, इंद्रियांच्या आणि अहंकाराच्या गुलामगिरीतून मुक्त होणं। झेंड्याला वंदन करा, पण स्वतःच्या आत्म्यालाही जागृत करा। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आणि हे स्वातंत्र्याचे विचार तुम्हाला जर पटले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ।